माहितीचा अधिकार कायदा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक अर्ज, 10 रुपयांचा स्टॅम्प आणि मग उत्तराची वाट पाहणं, बरोबर? पण हा कायदा फक्त एवढाच नाहीये. तो प्रत्येक नागरिकाच्या हातातलं एक शक्तिशाली शस्त्र आहे. आणि आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या कायद्याच्या एका अशा पैलूवर नजर टाकणार आहोत, जो या शस्त्राला एक सुपर पॉवर देतो. एक साधा प्रश्न आहे. सरकारी कार्यालयांकडून माहिती मिळवणं म्हणजे प्रत्येक वेळी अर्ज करून ती मागणं आहे, की ती आपोआप मिळण्याचा सुद्धा आपला हक्क आहे? हा फरक खूप मोठा आहे. आणि याचं उत्तरच आपल्याला माहितीचा अधिकार कायद्याचा खरा अर्थ समजावून सांगतं. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. पण त्या सुपर पॉवरबद्दल जाणून घेण्याआधी या कायद्याचा मूळ पाया काय आहे तो अगदी पटकन समजून घेऊ. कायद्याचं कलम 3 पहा. अगदी सरळ, सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगतं की माहिती मिळवणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. बस, यात कोणतीही किचकट भाषा नाही, कोणतीही अट नाही. माहितीवर आपला हक्क आहे हे इतकं साधं सत्य आहे. आता हे तर झालं नागरिकांच्या हक्काचं. पण नाण्याला दुसरी बाजूही असतेच, ती म्हणजे सरकारची जबाबदारी. जर कलम 3 आपल्याला हक्क देतं, तर कलम 4 थेट सरकारी कार्यालयांवर म्हणजेच सार्वजनिक प्राधिकरणांवर एक खूप मोठी जबाबदारी टाकतं. आणि हीच आहे ती गेम चेंजिंग गोष्ट. हीच ती सुपर पॉवर आहे. कलम 4 नुसार सरकारनी नागरिकांनी माहिती मागण्याची वाटच बघायची नाहीये. उलट त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. यालाच प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर किंवा स्वतःहून प्रसिद्धी असं म्हणतात. मग या स्वतःहून प्रसिद्धीमध्ये नक्की कोणती माहिती द्यायला हवी? कायदा काही अंदाजे बोलत नाही, तो याबद्दल अगदी सविस्तरपणे सांगतो. चला, कलम 4(1)(ब) नुसार याचे काही महत्त्वाचे टप्पे पाहूया. सगळ्यात पहिला टप्पा आहे मूलभूत पारदर्शकतेचा. म्हणजे प्रत्येक सरकारी कार्यालयाने त्यांची रचना कशी आहे, ते काय काम करतात, त्यांची कर्तव्य काय आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तिथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार काय आहेत, हे सगळं लोकांना सहज उपलब्ध करून द्यायला हवं. आता पुढचा टप्पा तर खूपच महत्त्वाचा आहे. सरकारी निर्णय कसे घेतले जातात, ती प्रक्रिया काय आहे, त्यासाठी कोणते नियम, कायदे किंवा पुस्तिका वापरल्या जातात, हे सगळं सामान्य माणसाला कळायलाच हवं. हे कलम 4 नुसार बंधनकारक आहे. आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सार्वजनिक पैसा आणि सुविधा. म्हणजे त्या कार्यालयाचा अर्थसंकल्प किती आहे, तो कसा वापरला जातो आणि नागरिकांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, जसं की एखादं वाचनालय किंवा माहिती केंद्र. ही सगळी माहिती समोर आणणं कायद्यानं आवश्यक आहे. बरं, ही सगळी माहिती स्वतःहून लोकांपर्यंत पोहोचवायची तर आहे, पण त्याआधी एक अत्यंत मूलभूत गोष्ट करणं गरजेचं आहे. ती म्हणजे ही सगळी माहिती आधी व्यवस्थित जपून ठेवणं, तिचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं. कायदा अभिलेख किंवा रेकॉर्ड या शब्दाची व्याख्या खूप व्यापक ठेवतो. यात फक्त कागदी फाईल्स नाहीत, तर कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला डेटा, मायक्रोफिल्म म्हणजे कोणत्याही स्वरूपातली माहिती, सगळं काही आलं. पण वास्तव काय आहे? हे चित्र बरंच काही सांगून जातंय. कायद्यात जरी स्पष्ट निर्देश असले तरी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये रेकॉर्ड मॅनेजमेंट म्हणजे अभिलेख व्यवस्थापनाची प्रक्रियाच सुरळीत नाहीये. मग अशा परिस्थितीत माहिती शोधणं आणि देणं किती अवघड होत असेल, विचार करा. आणि यामुळेच आपण कलम 4च्या अंमलबजावणीतल्या काही मोठ्या आव्हानांकडे येतो. कायदा इतका चांगला असूनही तो पूर्ण क्षमतेने जमिनीवर का उतरत नाही? माजी माहिती आयुक्त सत्यानंद मिश्रा यांचं म्हणणं अगदी हेच स्पष्ट करतं. त्यांच्या मते कलम 4मध्ये ज्या प्रकारची आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती देणं अपेक्षित आहे ते प्रचंड आहे. आणि त्यातच जर रेकॉर्ड कीपिंगची अवस्था आधीच खराब असेल तर सार्वजनिक प्राधिकरणांसाठी हे काम खरंच खूप आव्हानात्मक ठरतं. म्हणजे मुद्दा असा आहे की कायद्याचा हेतू निसंशयपणे खूप चांगला आहे, पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. पण प्रशासकीय पातळीवरचं वास्तव आणि अपुऱ्या सुविधांमुळे त्याची अंमलबजावणी करणं खूप कठीण जातं. ठीक आहे, आता ह्या सगळ्या माहितीचा, या अडचणींचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकासाठी काय अर्थ आहे? हे ज्ञान आपल्याला एक नवी शक्ती कशी देतं? आणि इथेच ती सुपर पॉवर समोर येते. हे बघा, आपल्याकडे 2 मार्ग आहेत. एक नेहमीचा मार्ग, ज्यात आपण अर्ज करतो, फी भरतो आणि उत्तराची वाट पाहतो. आणि दुसरा आहे कलम 4चा स्मार्ट मार्ग, ज्यात कार्यालयाने स्वतःहून प्रसिद्ध केलेली माहिती तपासण्यासाठी कोणत्याही अर्जाची किंवा फीची गरजच नसते. हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे.
कलम 4 अंतर्गत जी माहिती सार्वजनिक करणं बंधनकारक आहे ती पाहण्यासाठी किंवा तिची तपासणी करण्यासाठी कोणत्याही नागरिकाला अर्ज करण्याची किंवा 1 रुपयाची फी भरण्याची अजिबात गरज नाही. हा आपला हक्क आहे. तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपल्या आजूबाजूची जी सार्वजनिक कार्यालये आहेत, म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा इतर सरकारी विभाग, ते कलम 4ची ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत का? हे तपासणं, यावर लक्ष ठेवणं, हीच तर खरे नागरिक जागृती आहे.